श्री स्वामी समर्थ। तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत होतं। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर पूर्वी पैसा नव्हता पण आनंद खूप होता। नात्यामधला ओलावा जपला पाहिजे। बोलणं, हसणं, रडणं या सगळ्या कला आपल्याला भगवंताने दिलेल्या आहेत। प्राण्यांना हसता येत नाही, त्यांना दुःखही व्यक्त करता येत नाही। प्राण्यांना दुःख व्यक्त करता येत नाही, हसता येत नाही, बोलता येत नाही। मग भगवंताने आपल्यावर किती कृपा केलेली आहे, किती उपकार केलेले आहेत भगवंताने। एक उदाहरण देते, एक गमतीशीर। आपण काय करतो, प्रदेशात जातो, 2 लाख खर्च करतो आणि तिथे गेल्यावर तिथलं इतकं निसर्गरम्य वातावरण पाहायचं सोडून आपण फोटो काढतो आणि स्टेटसला टाकतो। तर आपल्याला ते 2 लाख खर्च झाले त्याचं दुःख होत नाही। आपल्याला दुःख का होतं, आपण स्टेटसला टाकले आणि ज्याच्यासाठी टाकले त्याने जर नाही पाहिलं त्याचं दुःख आपल्याला होतं। हे क्षुल्लक गोष्टीवरून आपण दुःख करत बसत असतो। आनंद शोधला पाहिजे। आपल्याकडे जे आहे ना त्याचं आपल्याला समाधान नाही, पण जे आपल्याकडे नाही त्याचं आपल्याला खूप दुःख असतं। समाधान पण शोधलं पाहिजे, जे आहे त्यातच सुखी राहिलं पाहिजे। काय माहिती उद्याचा दिवस हा पण शेवटचा ठरू शकतो। आपण रात्री झोपतो, सकाळी उठतो, कोण येतं आपले डोळे उघडायला? त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे। देवाला म्हणायला पाहिजे की देवा, तुझ्यामुळे मी आज डोळे उघडले, तुझ्यामुळे हा नवीन दिवस आज पाहिला आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्याचा कधी विचारच करत नाही। आपण कृतज्ञताच व्यक्त करत नाही। आपण कृतज्ञ असलं पाहिजे, तुमच्यामुळे आम्ही जमिनीवर आहोत। एक उदाहरण सांगते। एक भिकारी होता, 2 रुपये कमवून तो आपलं पोट भरत असायचा। एके दिवशी त्याच्या पण मनात आलं की आपण पण लग्न केलं पाहिजे, आपण पण संसार केला पाहिजे। त्याला त्याच्याच योग्यतेची म्हणजे तशीच त्याला आपण जोडीदारी मिळाली, तशीच त्याला बायको मिळाली। ती समोरच्या मंदिरासमोर बसायची आणि हा इथल्या मंदिरापाशी बसायचा। असं त्यांचं चालू होतं। तर एक दिवशी एका सावकाराने सोन्याची मोहर आनंदाने त्याच्या ताटात टाकली होती। पण त्याने विचार केला की ही सोन्याची मोहर आपण लगेच नको खर्च करायला। त्याने लांब गावाच्या बाहेर गेला, एक पडलेला वाडा होता, तिथे त्याने ती सोन्याची मोहर लपून ठेवली। असेच दिवस जात होते आणि काही दिवसानंतर त्यांची परिस्थिती इतकी ढासळली म्हणजे त्यांच्याकडे पैसेच यायला बंद झाले। त्यांना खायला सुद्धा त्यांची हे व्हायला लागली। शिल्लक काहीच नसल्यामुळे त्याची बायको त्याला म्हणाली, काहीतरी कर, पण तू आपल्याला खाण्याची व्यवस्था कर। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण त्या पडलेल्या वाड्यामध्ये सोन्याची मोहर लपून ठेवलेली आहे। तर बायकोला म्हणतो की तू काय मला भिकारी समजलीस का? आता भिकारीच होता तरी तो असा बोलतो आणि तिथून निघतो। आलोच म्हटला मी। आणि तो तिथून पाय जात असतो वाड्याच्या तिकडे। उन्हाने पाय पोळलेले असतात, खूप घामाने भिजलेला होता। तर असंच जात असताना समोरून एक राजा येतो आणि राजा त्याला म्हणतो, कुठं चाललास? तर तो म्हणतो, महाराज, मी एक सोन्याची मोहर लपून ठेवलेली आहे पडक्या वाड्यामध्ये, तिथे चाललो आहे। तर राजा त्या भिकाऱ्याला म्हणतो, तू रथात बस, आणि त्याला रथात घेऊन आपल्या महाली जातो आणि प्रधानाला म्हणतो, याला 10 मोहरा देऊन टाक। तर भिकारी 1 मोहर आणायला चालला होता, तर राजाने याला 10 मोहरा दिल्या। राजा त्याला म्हणतो, जा आता घरी। मोहरा दिल्यावर राजा त्याला म्हणतो, आता खुश आहे ना? भिकारी म्हणतो, हो खुश आहे। तर राजा त्याला म्हणतो, आता काय करणार ह्या मोहरांचं? तर भिकारी म्हणतो, आता बाहेर जाणार, चप्पल विकत घेणार आणि त्या पडक्या वाड्यामध्ये जाणार आणि मोहर घेऊन येणार। तर राजा त्याला म्हणतो, अरे तुला अक्कल आहे का? मी तुला उन्हातानात मरशील म्हणून तुला मी 1 मोहरासाठी तू तिकडे चालला होता म्हणून मी तुला 10 मोहरा दिल्या आणि परत तू तिकडे चालला आहेस आणि तुझं 1 मोहरमध्ये मन अडकलं आहे। प्रधानाला परत राजा म्हणतो की ह्याला 100 मोहरा देऊन टाक। तर परत दरवाजाच्या बाहेर निघतो आणि राजा त्याला म्हणतो, आता काय करणार? तर भिकारी म्हणतो, आता सुंदर अशी चप्पल विकत घेणार आणि रथ घेणार, छान असा रथ घेणार आणि पडक्या वाड्यात जाणार आणि ती मोहर घेऊन येणार। म्हणजे मन बघा तिथेच अडकते। तर राजा प्रधानाला म्हणतो की ह्याला आता मोहरा नाही, याला अर्ध राज्य बक्षीस देऊ। प्रधान आला नकाशा घेऊन आणि त्याला म्हणतो, ही बाजू तुला घे, ही बाजू आम्हाला राहील। तर भिकारी म्हणतो, ह्या बाजूमध्ये ही जी अर्धी बाजू आहे तिथे पडका वाडा कुठे आहे बघ बरं।
ह्या गोष्टीतून हे आपल्याला कळालं पाहिजे की भगवंताने आपल्याला खूप काही दिलेलं असतं, भरभरून दिलेलं असतं, पण आपलं समाधान त्यामध्ये नसतं. समाधान शोधलं पाहिजे. आपल्याकडे जे नाही त्यात आपलं लक्ष असतं. किती दिलंय भगवंतानी? हात दिलेत, पाय दिलेत, बोलता येते, चालता येते, व्यक्त होता येते. कोटीचं शरीर आपल्याला भगवंताने दिलं आहे. ह्याच्यासाठी रोज आपल्याला भगवंताकडे कृतज्ञ व्हायला पाहिजे. तर एक मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो की जगणं खूप सुंदर होईल असं मला काहीतरी सांगा. तर त्याचे वडील सांगतात, जगणं खूप सुंदर होईल असं कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये नाही किंवा कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये टॅबलेटसुद्धा नाही. मी एक तुला फॉर्म्युला देतो, ते तू शोधून काढ. तर आजपर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे त्या लोकांची यादी तयार कर. तेव्हा त्या मुलाने यादी तयार केली. 100-150 लोकांची नावे त्या यादीमध्ये होती. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर हात म्हणजे पाठ थोपटली आणि त्याला म्हटले की शाबास, तू कमीत कमी लक्षात तरी ठेवले की कोणी तुला आज मदत केली आहे आजपर्यंत. तेव्हा त्या मुलाचे वडील त्याला म्हणतात, आता दुसरी यादी कर आणि त्यामध्ये अशी नावं लिही की तू आजपर्यंत कोणाकोणाला मदत केली आहे. तर त्या मुलाने नावं लिहायला सुरुवात केली. 5 ते 6 नावं लिहिली. त्याच्यावरती त्याला काहीच आठवत नव्हतं, कारण त्यांनी कोणाला मदतच केली नव्हती. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात, ज्या दिवशी ह्या 150 अगोदरची जी 150 लोकांची यादी होती त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त मोठी यादी ही होईल ना, तेव्हा तुला कळेल की जगणं खूप सुंदर आहे. आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकतो आणि लोकांना द्यायला फार काही लागत नाही असं मोठं काही. अनेकांची कुवत आहे पण दानत नाही. साधं नॉर्मल आपण बसमध्ये बसलो की सीटासाठी सुद्धा भांडतो. तर आपला स्टॉप आल्यावर आपल्याला उतरायचं आहे, तसंच आपला श्वास संपल्यावर आपल्याला हे जग सुद्धा सोडायचं आहे. हे आपल्याला लक्षात का येत नाही? बाळ जन्मायच्या आधी भगवंत 9 महिने ही बातमी सांगतो, पण मरणाच्या अगोदर 9 मिनिटं तरी भगवंत सांगतो का? नाही. आपण आपल्या भूमिकेत राहावं. एखाद्याला राजाची भूमिका दिली आणि एखाद्याला शिपाईची दिली. उगाच वाईट वाटून घेऊ नये. जसं परमेश्वराने आपल्याला दिलं आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि तसंच आपण जगलं पाहिजे. उगाच जास्तची अपेक्षा न करता आहे त्यात समाधान बाळगलं पाहिजे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.